पुढं एक पात्री नाटक सादर करत आहे. होय, मी सावित्री. मी तुमच्याशी बोलायला आले सावित्री म्हणून. अहो, आजूबाजूला बघितलं की जीव तुटतो बघा. अहो, आमचा काळ आठवला की अजून पण तुम्ही तिथंच गुरफटलाय काय असं वाटतं. तुमच्याशी बोलावं वाटतं. आमचं जगणं, आम्ही काय केलं ते तुम्हाला उलगडून सांगावंसं वाटतं. तसं आम्ही लय काय केलं असं म्हणणं नाही माझं. मी तर काय त्यांची बायको झाले आणि या कामात कधी गुरफटून गेले ते कळलं बी नाही बघा. आता इतकी गुरफटून गेले की ते काम माझं कधी झालं हे बी उलगडलं नाही. आता हेच बघा, माझा जन्म नायगावचा. नायगाव सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुका. त्या तालुक्यातील एक छोटं गाव. जेमतेम लोकसंख्या असलेलं, पण तेव्हा लोक एकमेकाला ओळखायची. आणि मी तर काय खंडोजी नेलसे पाटलांची लेक. मग काय विचारता माझा तोरा. शेताच्या ढेकळातून पळताना काटा रुतला काय आणि न रुतला काय. गावातून झिप्र कपाळ घेऊन फिरणारी भटक भवानी जणू मी. 4 वर्षाची झाली तेव्हा आई म्हणायची, हा मोठी झाली ना तू, आता भाकरी करायला शिका. आणि माझं ध्यान मधून भाकरी पिठात पाणी कालवून भाकरी करण्यापेक्षा मातीमध्ये पाणी कालवून चिखल करण्याकडेच होता. आई लय गावायची. हातात जी येईल ती घेऊन माग धावायची. कार्ते लगीन करायचं ना तुझं. आणि म्या उन्हाळ दादाच्या माग जाऊन लग, नाहीतर चिचा उचलून चिचा काढ, नाहीतर जांभळीच्या झाडावर चढून जांभळं. अहो, एकदा जांभळीच्या झाडावरून जांभळं काढताना तुटली ना पाया खालची फांदी. मी वरच्या फांदीला धरलं आणि त्यावेळेस परकरातली जांभळं पडली ना खाली. लय गडबड झाली बघा. मी ओरडायला लागले, आयो आयो जांभळी पडली, आयो आयो, अगं मी पडतीया, आयो फांदी तुटली ग, आयो. आणि माझ्या या गोंधळानं आई आली. येताना तिनं दादांना पण आणलं. दादा हसायलाच लागलं. दादानी मला खाली काढलं, पण आई लय बडबडायला लागली. अहो, पुरीची जात हाय. हातपाय मोडलं आणि झाली लुळी पांगळी तर कोण पत्करेल तिला. अहो, पुरीची जात हाय, वज्ज होईल वज्ज. आणि म्या आईला म्हटलं, आई एक जांभळ खाना तू. आणि गेली मी पळत घराच्या बाहेर. पण इकडं दादाने पण विचार केलता की आता पुरीचं लगीन करायला पाहिजे. आणि पुण्याच्या फुल्यांच्या पोराशी माझं लगीन ठरवलं. आता मला काय माहित शेठजी कसं आहे ते. विचार केला, त्यांना चिंचेच्या झाडावर चढता येत असेल का नसल, विहिरीत पोहता येत असेल का नसल, रातच्याला आकाशातल्या चांदण्या मोजायला आवडत असतील का नसल. का तर ते म्हणे शिकल्यालं बुक वाचते. हो, पण काय बी म्हणा, लगीन ठरलं म्हणून माझा नाकाचा शेंडा कसा तुरतुरायला लागला होता. आता आई दादाला सोडून जायचं म्हणून जीवाला वाईट पण वाटत होतं. पण ऊर मात्र थुई नाचत होता मोरावानी. आता पुण्याला जाणार, टांग्यात बसणार, नको ते डोळ्याला दिसणारच की. पण हा, तवा बायांनी घराचा उंबरा ओलांडायची पद्धत नव्हती. रामाच्या सीतेनं घराचा उंबरा ओलांडला आणि रावणानं नेली तिला पळवून. हा, आता तुम्ही 1ली 2रीला पुरी गेल्या म्हणून किती आनंद होतोय तुम्हाला. पण त्यावेळी आम्ही जायचं नवऱ्याच्या घरी माझ्या लग्नाला नव, आमच्या लग्नाला. ही वराडी मंडळी जमलेली.
माझं बुजगावनं परकरातून लुगड्यात बसवलेलं. हळूच शेठजींना वाकून बघत होते. लयच ध्यान दिसत होत, पण हसायला पण लय येत होत. का तर म्हणे ते लय हुशार होत. आणि मी जणू लय वाढ दिसते या. आणि तेवढ्यात लुगडात शिरला की किडा आणि लागला चावायला. आया चावायला लागलं, आया चावायला लागलं. आणि तेवढ्यात निम्म लुगडं फिटलं. आया आली तशी म्हणायला लागली, सावे सावे तुला लुगडं आवडतंय नाही, पण आया चावतोय. अगं सासरच्या मंडळी समोर हे काय ओरडणं, उद्धार करू नको आमचा, पण आई चावतोय. बर किडा चावत असं तर आज जा आणि बघ काय लुगड्यात हाय ते. आणि तेवढ्यात शेठजी मोर आला आणि आईला म्हणे, अव तिला रागवू नका, पोरीची जात आहे म्हणून किडा का तिला चावत नसल. जा आज जा आणि काय किडा का काय हाय ते बघा. लुगड माग मी मोर, लुगड माग मी मोर, लुगड माग मी मोर. पण शेठजीच्या बोलण्यानी जीव कसा नुसता थुई थुई नाचायला लागला होता. लगीन झाल्यावर मी सासरला आले. सासर मला कधी परक नाही वाटलं. अहो मामांची तर लय प्रेमळ, लय प्रेमाने काम सांगायचं. आमचं शेठजी दिसभर शाळा आणि इतर वेळेस पुस्तकं वाचायचं. मास्तरांचं म्हणे लय लाडकं होतं. नसायला काय झालंय, दिसभर शाळा आणि इतर वेळेस ही पुस्तकं. एकदा शेठजींकडं, मी त्यांना शेठजी म्हणायची. शेठजी म्हणजे कसा रुबाबदार माणूस. शेठजींकडं त्यांचे मित्र यायचे, त्यांच्या गप्पा चालायच्या. सगळ्या जाती धर्माचे त्यांचे मित्र होते. तुमच्यात काय आणि आमच्यात काय असल्या त्यांच्या चर्चा असायच्या. काय काय बोलायचे, बोल बोल बोलायचे. कुठनं एवढं शिरते डोक्यात एवढं. माझा नवरा ग गुन्हाचा. एकदा मी शेठजींना विचारलंच, काय हो दिसभर शाळा आणि इतर वेळेस ही पुस्तकं वाचणं, इथं बायको संग तुम्हाला खेळायला वेळ बी नाही, तर मोठा असल्यावानी म्हणतेत कसं. होय, बुद्धीला शरीराची तंदुरुस्तीची जोड असली तर जमतेच सगळी काम. होय होय, इथं तुम्हाला बायको संग बोलायला वेळ नाही. आणि तेवढ्यात मामांची आलं. आता मामांची समोर मी ह्यांना बोलणार कसं, पण तसं मला करमायचं. भांडी घासायची, पाणी भरायची, स्वयंपाक करायची, पण शेठजीनं माझ्याशी बोलावं असं वाटायचं. अहो एकदा मी घर आवरायला काढलं, सगळी पुस्तकं खाली घेतली. आता घर आवरायला नको का. आणि तेवढ्यात शेठजी आलं. अगं अगं अगं, ही काय माझी पुस्तकं का खाली काढली. आता घर आवरायला नको का. अगं माझं पान केलं बघ. धरा पान का बिन. कोणचं होतं आता मला काय माहित कोणचं होतं ते, पण मी म्हणते हाय का एवढं या पुस्तकात. अगं ही चरित्र हाय. हे बघ, हे शिवाजी महाराजांचं चरित्र. ह्यो त्यांचा फोटो. हे वॉशिंग्टनचं चरित्र. ह्यो त्यांचा फोटो. काय ह्यो शिवाजी आपला हाय, पण हा कोण परका दिसतोय. अगं परका काय आणि दारचा काय, पण त्यानं काम जर चांगलं केलं असेल तर त्याचे विचार काय, तो जगला काय कसा हे समजून घ्यायला नको का. आणि तुमच्या डोक्यात शिरतंय का हे सगळं. होय, प्रयत्न करतोय तसा. होय, काय व तुम्हाला लिहिता येतं, वाचता येतं, मग तुम्ही बी अशी पुस्तकं लिहिसाल का. होय लिहिल की. म्हटलं कधी नव्हते शेठजी पुस्तकावरून बोलतात
मग हाच विषय घेऊन बोलावं. शेठजी मनातलं नको ते तोंडावर आलं. काय काय म्हणालीस? काय नाही काय नाही. अगं पण काय म्हणाली ते सांग तर. काय नाही काय नाही. ते आपलं ते सांगायलाच पाहिजे, तरच आम्ही वाचून दाखवू तुम्हाला. खरं दाखवणार? रोज वाचून दाखवणार? होय. मग आता सांग तर काय म्हणाली ते. मी तुम्हाला शेठजी म्हणाली, पण ती मी माझ्या जवळच म्हणते बर का. आणि ते हसायलाच लागलं. होय, राग नाही आला? खरंच नाही आला? नाही. लय आवडलं नाव, झक्कास आहे. मग आता रोज वाचून दाखवणार? होय. शेठजी होय म्हणलं, पण मी बोलून शांत होते, परंतु मनातून या दारातून त्या दारात, या घरातून त्या घरात नुसतं फिरावं वाटत होतं. शेठजी मला वाचून दाखवायचे, मी ऐकायची. मी ऐकायची. ते वाचायचे, मी ऐकायची. वाचलेलं मला सांगायचे, त्यांच्या मित्रांना सांगायचे. हिंदू धर्म आणि मुस्लिम धर्मात काय फरक आहे? ख्रिश्चन धर्म माणसाला जगायला कसा शिकवतो? हिंदू धर्मात कसा खुळचट चालीरीती आहे? बाईंना त्यांचा शिक्षणाचा अधिकार कसा डावलला जातोय? काय बाय वाचायचं, बोल बोल बोलायचं. शेठजी वाचायचं आणि मी ऐकायची. आमच्या दोघांचं जग. एकदा शेजारची चंद्राकाली आणि म्हणते कशी, काय चाललंय दुपारचं संध्याकाळचं? काय ते वाचते, मी ऐकते. होय होय. वाचून काय भाकरी गोल येणार आहे का कालवणात मीठ टाकायला शिकणार आहे? आता तेच वाचून दाखवतात, तर मी का नको ऐकू? शेठजीचं आमचं जग वेगळंच होतं. ते वाचायचे आणि मी ऐकायचे. आता म्हणजेच काय बोलत नाही तर बाहेरच्यांना चौकशी करून काय उपयोग? आणि चौकशी करून काय उपयोग? ते काय वाचायचे थांबायचे नाही आणि मी ऐकायची. तेवढंच आपलं माझ्या बरोबर असायचे. आमच्या दोघांचं जग. एकदा शेठजी त्यांच्या बामण मित्राच्या लग्नाला गेलते आणि घरी आले ते तन करतच. आव काय झाले? आव काय झाले? लगीन गाई आणि वरात निघाले. आणि तो बामण म्हणतो कसा, ह्यो म्हणजे मी, त्यांच्या बरोबर चालतो कसा? तू क्षुद्र जातीचा ना, आणि बामणा बरोबर चालायचं धारिष्ट आलंच कसं रे? तुला जातीपातीची बंधनं नाहीत का? बंधनं जुगारून देतोय. अरे 4 बुक शिकला म्हणून जात नाही बदलत. इंग्रजांचं राज्य आलं म्हणून तुम्हाला फावलं काय रे? असं म्हणाला भर रस्त्यात. मग तुम्ही काय म्हणाल? काय म्हणणार? तुला सांगितलं होतं ना हे जातीपातीचं खून. पण आव तुम्ही त्यांना समजून सांगायचं. काय समजवायचं? आणि तेवढ्यात दारात असलेलं मामांजी बाहेर आलं आणि ते म्हणाल, ज्योती आधीच आपण शूद्र जातीचं, आपल्याला आपण त्यांची बरोबरी नाही करू शकत. का नाही करू शकत? अरे जे खरं आहे ते मान. धार्मिक सामाजिक बाबतीत ते आपल्या पुढंच राहणार. अरे तुला शिक्षा न करता पाठवलं हेच उपकार समज. कुणाचे उपकार? कुणी केले? कुणावर? अरे पेशव्यांच्या काळात तू जर असं वागला असता तर बंडखोर म्हणून तुला शिक्षा झाली असती. तर झाली असती, भोगली असती मी. पण मी हे सहन नाही करणार. इथं कुणी बी यावं आणि आम्हाला काय बी बोलावं, आम्ही बी माणसंच आहे ना. हे लय घाबरलं होतं. मामांची गुपगुमान ते आतल्या खोलीत निघून गेलं.
मी त्यांच्या जवळ गेले. अहो अहो तुम्ही लय थरथर कापताय. शांत व्हा. अहो शांत व्हा. कसं हो शांत सावित्री? अगं इथं बाहेरचे पण लाताडते आणि इथं आबा पण म्हणते त्यांचंच खरं कसं ते. हवं मामाजी तुमच्या वाणी शिकलं नाहीत मग काय झालं? विरोध हे सहन नाही केलं म्हणून काय झालं? जीवानं मरलच ना मी. अहो असं नका बोलू. असं नका बोलू. नाही सावित्री तू तर माझ्या बरोबर आहे ना. समोर येणाऱ्या विरोधाच्या बाबतीत तू तर मला साथ द्यायची ना. होय दिल ना. अहो मी तुमची बायकोच आहे. तुम्ही जे सांगाल ते मी करणारच ना. आणि तो दिस मी कधी विसरणार नाही. त्यांनी मला माझी साथ मागितली होती. माझ्यासारख्या अडाणीची. मला माहित नव्हतं मी काय करल ते. परंतु त्यांनी माझी साथ मागितली होती. त्या रात्रीला त्यांना डोळ्यामध्ये साठवून ठेवावं वाटत होतं. शेठजी मी तुमचीच आहे हो. तुमचीच आहे असं त्यांना पुन्हा पुन्हा सांगावं वाटत होतं. आणि त्यानंतर शेठजीनं हिंदू धर्मग्रंथाचा अभ्यास सुरू केला. कबीराचे दोहे, संत शिरोमणी, तुकारामाची गाथा यासारख्या धर्मग्रंथाचा अभ्यास सुरू केला. भगवान बुद्ध, बसवेश्वर, तीर्थंकर यासारख्या धर्मसुधारकांचाही अभ्यास सुरू केला. काय वाचायचे ते मला सांगायचे, मित्रांना सांगायचे. एक दिवस मी त्यांना विचारलंच, काय हो एवढी पुस्तकं वाचली, काय मिळालं तुम्हाला त्यातून? अगं हिंदू धर्मात लय खुळचट चालीरीती आहे. लय अन्याय आणि अनिती आहे. पूर्वी हिंदू धर्म असा नव्हता. तो लय शुद्ध स्वरूपाचा होता. अगं बामणांनी हा जातीभेद हिंदू धर्मात आणलेला आहे. हिंदू धर्मात ज्या खुळचट चालीरीती आहेत त्या मोडून काढल्याच पाहिजेत. कोण? तुम्ही काढणार? होय प्रयत्न करतोय तसा. आणि त्यांच्या आपल्या डोक्यात एकच, हा उच्च तो नीच. अगं बामणांनी हे सगळं केलेलं आहे. तेव्हा समाजातल्या या गोरगरीब नीच समजल्या जाणाऱ्या लोकांचा उद्धार करायचा असेल तर त्यांना शिक्षण दिलंच पाहिजे. शिक्षण हाच एक उपाय आहे. समाजातील हा भेदभाव दूर करायचा असेल तर या क्षुद्र लोकांना शिक्षण दिलंच पाहिजे. होय शिक्षणानेच माणसाचा विकास होईल. होय होय तुम्ही करा, तुम्ही द्या शिक्षण, मी करल आपला भाकर तुकडा. पण शेठजीचं बायकोकडे लक्षच नाही. त्या आपल्याच नादात जणू झपाटलेलं झाडच ते शिक्षणाने. आणि 4 दिवस झालं आणि शेठजी नगराला गेलं. नगराला गोवंडी भाऊजी राहत होतं. भाऊजींनी त्यांना कोणत्या शाळेत नेलं. त्या शाळेमध्ये थरार मॅडम होत्या. शेठजी गेलं त्यांच्याकडं. काय शिकवावं, कसं शिकवावं. येस शेठजी म्हणे काय शिकवावं, कसं शिकवावं. तर ती थरार मॅडम म्हणे स्त्री हा घराचा मध्य आहे. तिचं शिक्षण झालं तरच घराचा विकास होईल, नाहीतर नाही. आणि तुम्ही तर लोक तिला शिक्षणही देत नाही. हे काय बरं नाही. आणि झालं डोक्यात किडा वळवळला. सगळ्यांनी आपल्या बायका पोरींना शिकवायलाच पाहिजे. आणि त्या दिवशी शेठजी घरी आले ते पाटी पुस्तक पेन्सिल घेऊनच. मी घरात भाकरी कालवण करून चुलीला पोताऱ्या करत होते. घरात आले तेच मला आवाज देत. चेहराले उत्साहात तेजीत घरात आले आणि मला आवाज द्यायला लागले, सावित्री सावित्री. आले आले.
भाकरी झालीये आणि कालवण बी झालंय. भाकरी नका, तूच ये. बाय बाय बाय, आज शेडजी लय खुश दिसते. काय बघ, बघितलं, शिकवणार आहे. कुणाला? तुला. काय समद मला वाचता येईल, तुमच्या वाणी मला लिहिता येईल. शेटजी. आणि शेटजी मोठमोठ्याने हसायलाच लागलं आणि पाटी पेन्सिल घेतली आणि त्यांनी लिहिलं शेटजी आणि म्हणे गिरव. मी त्यांच्याकडे बघतच बसले. म्हणलं काय बाई माझा हा नवरा, तर म्हणे गिरव. आ ई दर. आ ई क ख ग घ. क ख ग घ. काना, मात्रा, वेलांटी, उकार ह्योच ध्यास. कला काना का का. हा, कला काना का का. बबन हात धर. मला लय कंटाळा आलता. मी म्हटलं शेठजी हात धरा. तर डोळं वटारलं. लिहिते पुढं. बे एके बे, बे दुनी 4, बे त्रिक 8. मुद्दाम लिहिलं, चुकीचं. तसं शेठजी माझ्या जवळ आलं आणि माझा हात घेऊन लिहायला लागलं. मी त्यांच्या तोंडाकडेच बघत बसले. म्हटलं काय बाय माझा हा नवरा का माझा पंतोजी. आणि मी लिहायला लागले, मी वाचायला लागले. आधी शेठजींचा शब्द म्हणून, पण आता श्रावणातली गाणी म्हणायची, ती लिहू वाटायची. स्वतःचं नाव लिहायची, त्याच्यावरून हात फिरवायची, उकाने घ्यायची, ती पण लिहू वाटायचे. आणि बाहेर बोलायला लागली लोक. काय होणार आहे शिकून, आले मोठी बामणाच्या पोटची. पण मला लिहू वाटायचं, शिकू वाटायचं. आधी शेठजींचा प्रेमाचा शब्द मिळायचा म्हणून. पण आता गोडीच लागली. मी लिहायला लागली, मी वाचायला लागली. आणि घरातलं काम आवरलं की मी पाटी पुस्तक घेऊन लिहित असे, वाचत असे. एकदा मामांजी आले आणि त्यांना म्हणाले, अरे ज्योती, आधीच आपण शूद्र जातीचं, आपल्याला शिकायचा अधिकार नाही आणि तू सावित्रीला शिकवतोय वे. आबा ती पण माणूसच आहे ना. होय, पण बाया शिकल्या की चंचल होतात, दुष्ट होतात, अविचारी होतात. आबा सावित्री शिकून हे सगळं मोडून काढे. अरे पण बाय शिकली तर तिच्या पदरी वैधव्य येतंय. कशाला हा विषाचा प्याला प्यायला पाहिजे, कसा येतोय ते बघायचंच आहे. सावित्री ही शिकून सगळं ना मोडून काढे. हे लय चिडलं होतं. मामांजी गपगुमाने बाहेर गेलं. मी त्यांच्या जवळ गेली. होय व मामांजी जे म्हणतात ते खरं आहे का सावित्री? अगं मी तुला लिहायला शिकवलं, वाचायला शिकवलं तरी पण तू हेच म्हणते. माझ्या जवळ बसा, माझ्यापासून दूर जाऊ नका, माझ्या जवळच बसा. पण का मला भ्या वाटतंय. कशाच ठाव नाही, पण तुम्ही माझ्या जवळच बसा. अगं सावित्री, सावित्री, अगं ती लोक आबांना भरवतात. अगं मी हाय ना तुझ्या जवळ, घाबरू नको. आणि ती रात्र मी न लिहिता न वाचताच काढली. रात्रभर ते मला वाचून दाखवत होतं.
वाचलेलं आठवण करून देत होतं, समजावून सांगत होतं. आणि सकाळ झाली ती जळमात टाकूनच म्या शिकणार, म्या वाचणार, म्या लिहिणार. आणि अशातच बुधवार पेठेत भिडेवाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा निघाली आणि समाजात एकच हल्ला झाला. अहो, शूद्रच नाही तर शूद्रांच्या पोरीही शिकायला लागल्या. अनिती हो अनिती, काळ सोकावलाय आता. अहो, काळ कशाला सोकावतोय, तो चालला होता आणि शाळा पण चालली होती. आणि त्यातच कृष्णशास्त्री चिपळूणकरांच्या घरामध्ये मुलींची दुसरी शाळा निघाली. कामाचा याप वाढलेला होता आणि त्यावेळी शाळेमध्ये विष्णूपंत थत्ते नावाचे पंतोजी शिकवण्याचं काम करत होते. अहो, आधीच लोकांचा ओरडा शाळा बंद पड नाही आणि त्यात या पंतोजीला त्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली की कामावर जायचं बंद कर, जाती बाहेर काढू. एक सूर निघाला. तुझ्या कामाचा परिणाम तुझ्या पोरांना भोगायला लागेल. एक सूर दुसऱ्या सुरामध्ये मिसळला. अहो, घाबरला की तो पंतोजी आणि त्याने शाळा सोडली ना. आणि त्या दिवशी शेठजी घरी आले ते काय करावे या विचारातच इकडून तिकडं तिकडून इकडं, इकडून तिकडं तिकडून इकडं. अहो, मिळाल दुसरा पंतोजी. अहो, मिळाल दुसरा पंतोजी. होय, पण तवर शाळेचं काम बंद पडायला नको. पण मी म्हणते पंतोजीकडं एवढं घट मन नसतं कसं? नसतं एकेकाकडं, मोठं मन लागतं. पण तुझं मन आहे घट. होय, मी तुमची बायको नव्ह का? अगं, मग तूच चल की उद्या शाळेत. कशाला? अगं, 4 बुक शिकव तोपर्यंत होईल की काय कर सोय. हा, आणि माझं म्हणणं ऐकायच्या आधीच ते घराच्या बाहेर पडले. ते भवाळकर भाऊजींकडे गेले. भवाळकर भाऊजीचं आणि त्यांचं काय बोलणं झालं ते मला ठाऊक नाही, पण थोड्या वेळाने भवाळकर भाऊजी घरी आले. वहिनी, उद्या तुम्ही शाळेत शिकवायचं ठरलं तर मग. अहो, पण अव कसं शिकवायचं ते मी शिकवतो तुम्हाला. अहो, पण भाऊजी नाही, ठरलं म्हणजे ठरलं. आणि भाऊजी पण निघून गेलं. त्या दोघांनी माझं काय बी ऐकलं नाही. आणि दुसऱ्या दिवशी फरमान निघालं, चला आटपा लवकर, शाळेत जायचं हाय. नाही बी म्हणवं नाही आणि होय बी म्हणवं नाही. भ्या पोटात भ्या ओटात. अव, आजवर कधी घराच्या बाहेर नाही मी पडली आणि शाळेत जाऊन शिकवायचं कसं? पण काम आणणार माझ्या शेठजीचा शबूत मी खाली कसं पडू देणार? मनाची तयारी करायला पाहिजे. होय, करायला पाहिजे. आणि धड मनाने घराच्या बाहेर पडले, पण धड मन धडधडायला लागलं. मी खाली मान घालून शेठजींच्या मागे चालली होते. आणि समाजातील माणसं, कोण रे डोक्यावर पदर आणि तुरु चाललीये या फुल्यानी काय बाय ठेवली का? काळीच धस्स झालं, पाय अडकळलं. मी औंढा गिळला आणि त्यांच्या मागे चालायला लागले. माणसं आजूबाजूनी चालूनच येतच होते. मी शाळेजवळ पोचली तसं त्यांना समजलं मी शाळेत आली होती आणि साऱ्या पुण्यात बातमी पसरली. अहो, फुल्यांनी बायकोला शाळेत आणलं, अधपतनाचा कळस झाला. एक शूद्र स्त्री शाळेमध्ये शिक्षिका म्हणून शिकवायला आली. देवा, कसं रे होणार आता? आणि मी शाळेत गेले आणि मोर 4 पुरी बघून जीव भांड्यात पडला. म्हणलं, पोरीनो, मला शाळेत शिकवावं कसं ते माहित नाही, पण मला जे येतंय ते सांगायला मी तुम्हाला आली आहे. अव, आजवर माहेरानंतर शेठजी बरोबरच बडबड,
पण आलं बोलता. आता दिसभर ही शाळा आणि रातच्याला शाळेत शिकवावं कसं ही शाळा. अहो माझ्या शिकवण्यानं शाळेत जाण्यानं लयच आरडाओरडा व्हायला लागला. मी ह्यांना म्हटलं, अहो माझ्या शिकवण्यानं जर एवढा त्रास होत असेल तर बघा दुसरा पंतोजी, तवर मी करल काम. अगं मी ज्यावेळी शिकत होतो त्यावेळी असेच ओरडत होते घसा सुकवून. आणि बिन पैशाचा पंतोजी चालतो म्हटलं, परवडणारा असतो. आणि आता शाळेत गेलं की खिडक्यामध्ये उभा राहून माणसं शिव्या द्यायचे, काय बाय बोलायची. आणि त्यामुळं आता खिडक्या बंद करून ते बंद खिडक्या आड मुलांना शाळेमध्ये गणित, बेरीज, वजाबाकी, भूगोल, मराठ्यांचा इतिहास असं शिकवणं सुरू झालं. आणि बाहेर मागवाड्यामध्ये जाऊन शेठजी त्यांना शिक्षणाचं महत्व सांगायला लागले. शाळा चालली होती. एक क्षुद्र स्त्री शाळेमध्ये शिक्षिका म्हणून शिकवायला लागली. मायला माजलेत हे क्षुद्र. बाईच्या जातीला एवढा जोर बरा नव्हे. आत्ताच ठेचलं पाहिजे यांना, नाहीतर नाक काढतील रांडीचं. पण या बाईला घरी बसवणं काय अवघड नाही. लय चर्चा. स्वतःला लय अक्कल हाय असं म्हणवणाऱ्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली की एक जण पुढनं यायचा आणि थुकायचा, थो. एक जण मागनं यायचा आणि खाकरायचा. अहो एक दिवस 2-4 जण मला आडवे आले आणि माग आजूबाजूला मला अडवलं. जीव लय धकधक करायला लागला. मी सूर्याकडे बघितलं आणि मनात म्हटलं, देवा मी माझं काम करते, तू यांना चांगली बुद्धी दे, माफ कर. आणि डोळं उघडून बघितलं तर बाजूला गेले होते. जीव लय धकधक करत होता. शाळेत गेले तरी पण. आणि दुसऱ्या दिवशीपासून शेठजीनं माझ्या बरोबर शिपाई द्यायला सुरुवात केली. का तर मी म्हणे समाजाची बंधनं जुगारून दिली होती, नव राष्ट्राचा अपमान केलता. आता एका बाईनं शाळेमध्ये शिकवायला येणं यात कसला व अपमान. आता शाळेची कामं चालली होती. वेताळ पेठ, बुधवार पेठ, रास्ता पेठ या ठिकाणी शाळा सुरू झालेल्या होत्या. समाजातील शूद्रातिशूद्र मुलींना शिक्षण द्यायचं काम चालू होतं. एक दिवस संध्याकाळी मी स्वयंपाक करून मामांजींचं जेवण झालं होतं आणि मी पुस्तक वाचत बसले होते. मामांजी दाराशी उभं होतं ह्यांची वाट बघत. हे आले त्यावेळी अंधाराच्या कड्या पूर्ण विझल्या होत्या. सारं गाव गपचूप झालं होतं, सामसूम झालं होतं. ते आले तसे मामांजीला म्हणायला लागले, आबा अहो झोपून घ्यायचं, किती उशीर झालाय. उशीर झालाय ना, मग तू उशिरा येणार तर मी जागलो म्हणून काय झालं. अहो आबा तुमचं वय काय, वयाचं काय घेऊन बसलाय. अरे काही नुसती पिढा लावून घेतली आहे. पिढा होय होय पिढा. अरे तुला शाळेतून काढून परत शाळेत घातलं ते चुकलं का काय माझं. या घरात तू जन्म घेऊन तू शिकला की शिकला आणि सावित्रीलाही शिकवलं. पण आबा मी जे काम करतोय, अरे नको मला काय सांगू, समाज जे करू नको म्हणतोय तेच तू करतोय का, कशा पाय पण. अहो आबा मी जे काम करणार आहे त्यांनी तळागाळातील समाज जागा होणार आहे. होईल रे, पण माझ्या सुनेला का बाहेर काढलं. अरे मी बागेत असतो त्यावेळेस मला 4 माणसं भेटायला येतात. आधी गोडी गुलाब्यांनी बोलत होते, पण आता धमकीची भाषा आणि आता तर मारामारीची भाषा आली आहे.
आबा कोण काय बोललं ते सांगा. अरे नग नग कशाला तमाशा वाढवतो या. आबा कसला तमाशा. अहो मी जे काम करतोय ते तळागाळातील समाज हा जागा होणार आहे. अरे होईल रे, होईल तर होईल, पण माझ्या सावित्रीला कशाला बाहेर काढलं. काय होईल आबा. अहो सावित्री शिकली तर मी इतर बायांना म्हणू शकतो, चला बायांनो शाळा शिका, शिक्षण घ्या. कशाला शिक्षण घ्या. अरे ठेविले अनंती तैसेचे राहावे, हे कळत नाही तुम्हाला. उगाच डोक्याला ताण. अहो आबा एकदा काम श्रेष्ठ मानलं की मग बाकीचे विचार नाही ते. अरे तू नको मला सांगू काम काम काम. तुला जे करायचंय ते कर, पण माझ्या सुनाला का बाहेर काढतोय. अहो आबा एकदा काम महत्वाचं मानल्यावर मग हा माणूस आणि तो माणूस श्रेष्ठ कसं समजायचं. आणि बाई माणसाला तर कमी का लेखायचं. तू कर तुला जे करायचंय ते, पण माझ्या सुनाला होय सावित्री पण हे काम चालूच ठेवणार. आता जीव गेला तरी आमचं काम थांबणार नाही, हे काम चालूच राहणार. अरे ज्योती ज्योती माझ्यासारख्या बापानं काय करावं रे. अरे नुसताच उकळात जीव अडकल्यावानी होतोय, नुसतंच वरून घाव बसतात. ज्योती अरे मी आज त्यांना शपथ देऊन आलोय बाहेर लोकांना. मी त्यांना कबूल केलंय, एक तर ती लोक दोघ जण आज काम बंद करतील, नाहीतर घर तर सोडतील. होय तुला कसं म्हणू घराच्या बाहेर हो, आणि सावित्रीला पण कसं सांगू. मी तर आत रडायलाच लागले. झाकलेली भांडी तशीच होती, कसं व जेवणार. डोळ्यातलं आसव थांबत नव्हतं. रात्रभर आम्ही दोघं समोरासमोर होतो, पण तोंडातून शब्द फुटत नव्हता. पहाटचा कोंबडा आरवला तसं ते म्हटलं, झोप थोडं, सकाळी घर सोडायचंय. कसली व झोप. सकाळ झाली, आवरलं, 4 कपडे बरोबर घेतली, मामांजीच्या पायावर डोकं ठेवलं आणि हंबरदार फुटला. मी रडत होते. मामांजींनी मला उचलून वर धरलं. अहो ज्या घरात मी शिकले सावरले ते घर आता मी सोडून चालली होती कायमचं, परत या घरात न येण्यासाठी. पाऊल अडकळत होतं, पण घर सोडलं. पोटात कालवा कालव झालती आणि बाहेर लोक. हो फुल्यानी घर सोडलं ते सोडलं, पण बरोबर बायकोला पण नेलं. कुठं फेडतील ही पाप. तेव्हा आम्हीच मांडले होते आमची पाप. पण यांच्या मित्रांनी आणि त्यांच्या बायकांनी आम्हाला साथ दिली. उस्मान शेख आणि फातिमा शेख या बहीण भावांनी काही दिवस आम्हाला त्यांच्या घरामध्ये आसरा दिला. काही दिवस आम्ही त्यांच्या घरात राहिलो आणि काही दिवसांनी मग आम्ही आमच्या घरात राहायला गेलो. आता आमचंच घर, आमचीच कामं, चर्चा घडायला लागल्या, कामं व्हायला लागली. शाळा चालली होती, कामं वाढली होती. शाळेवरून आठवलं, एक दिवस मी शाळेमध्ये निबंध लिहायला दिलता. रखमा असेल त्यावेळेस 12-13 वर्षाची. उठली तशी ठेक्यात निबंध वाचायला लागली. निबंधाचं नाव मी आणि माझा धर्म. बामण लोक म्हणतात वेद ही आमचीच मालमत्ता हाय, तवा तिचं अवलोकन आम्हीच करणार. यावरून असं उघड दिसतंय की आम्हाला धर्म पुस्तकच नाही. जर वेद हा बामणांचा हाय तर वेद सांगतो त्याप्रमाणे वागणं हा बी त्यांचाच धर्म हाय.
आम्हाला धर्म पुस्तक वाचण्याची मुभा नाही, मोकळीक नाही. तर धर्म पुस्तकात लिहून ठेवलेला धर्म आम्हाला लागू होत नाही. तर हे भगवाना, तुझकडून आलेला कोणता धर्म आम्हाला लागू होतोय ते कळव, म्हणजे त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न आम्ही करू. हवं हे ऐकून आतापर्यंत आपण शिकवल्याचं सार्थक झालं. रखमाचा निबंध ऐकून आपण केलेलं कामाचं सार्थक झालं असं वाटलं. एक दिवस संध्याकाळचा सगळा स्वयंपाक जेवण ती झाली, घर आवरून मी दिवा मंद केला आणि दिसभर झालेल्या कामाची उजाळणी चालू होती. तेवढ्यात मागच्या बाजूने काहीतरी पडल्याचा आवाज आला. थोड्या वेळाने आवाज बंद झाला. परत काहीतरी आवाज आला. अहो थांबा, मी बघते. कोण हाय, कोण हाय? तर हातामध्ये कुऱ्हाड घेऊन 2 माणसं आत हळूहळू येत होते. त्यांच्या चेहऱ्यावरचा तो कुरूपणा तांदळातही नाही दिसत होता स्पष्ट. ते आत आली, ते हात उगारतच, अरे हात आवरा, हात आवरा. हात आवरायला नाही आलो इथं, तुमचा मुर्दा पाडायला आलोय, तुम्हाला वर लावायला आलोय. माझा मुर्दा? माझा निकाल? का? मी काय तुमचा अपराध केलाय? आमचा कसला अपराध? आम्हाला सुपारी दिली आहे. का? कशापायी? हेच तुमची शाळा, शिकवायचं काम समाजाच्या भल्यासाठी थांबायलाच हवं असं तुम्हालाही वाटतंय? आम्हाला यातलं काय बी कळत नाही. या कामासाठी आम्हा प्रत्येकाला 2,000 रुपये दिलेत. म्हणजे पैशासाठी तुम्ही मला मारणार? अरे ज्या दीन दुबळ्यांची सेवा करणं ही माझा मी धर्म समजतोय आणि त्यांच्या हातून मरण जर येत असेल तर मग ते भाग्यच की माझं. अरे मारा, मारा, मला मारा. शेठजी शांत मनाने मरायला तयार झालतो आणि माझा श्वास नुसता मला ऐकायला येत होता. काय होईल आणि काय नाही. आणि तेवढ्या त्या दोघांनी कुऱ्हाडी हातातून खाली टाकल्या आणि त्यांच्या पायशी लावलं. आम्ही नाही मारणार तुम्हाला, आम्ही नाही मारणार, पण तुम्हाला मारायला ज्यांनी सुपारी दिली त्यांनाच मारतो बघा. काय आलतं आणि काय झालं याचा विचार करत रात्री कधी झोप लागली ती कळलंच नाही. अगं इच्छा होता म्हणून त्या मारेकऱ्याची मन पाळटली. त्या मारेकऱ्याची नावं होती धोंडीराम नामदेवराव कुंभार आणि सज्जन रोडे. पुढं रोडे झाला त्यांचा शरीर रक्षक आणि कुंभार तर धर्माचा आधार झाला. त्यांनी वेदाचार हा धर्मग्रंथही लिहिला. त्यावेळी विचार होता म्हणून त्या मारेकऱ्याची मन पालटली. विचारावरून आठवलं मी रोज शाळेत जायची. जाता येता दारा आडून मुंडन केलेल्या लहान लहान मुली बघायची. एकदा मी अशी शाळेतून घरी येत होती आणि माझ्या मागून एक पोरगी बारकी चालत येत होती, मुंडन केलेली. हळूहळू मी घर जसं जवळ आलं तसं ती पटकन घरात शिरली. जीव जणू भांड्यात पडला तिचा. धर बाय. कोण बाय तू? कुणी कसं नाही, रोज पाहते तुला म्हणून वाटलं, म्हणून आले. काय काम काढलं? जीव वाढतो जीवात. काय करावं, कुठं जावं? नवरा कधी गेला? 2 वर्ष झालं. हे बाप त्याच्या भावाचं. काय करू, कुठं जाऊ? जीव द्यावा वाटतो. कितवा महिना?
छळ चालूच आहे. दीर आडोशाला ओढतोच आहे. काय करू, कुठं जाऊ, कसा जीव देऊ. तू शाळा शिकली? कोण शिकवणार? सासूला काही सांगावं तर विद्वान दोषी. कुणाला सांगणार, कसं सांगणार? नशीब माझं. आणि तेवढ्या शेडची मागून आला. नको रडू, आम्ही करू काय तर तुझ्यासाठी, करू काय तर. आणि ती पोरगी गेली. होय व, असंच घडत असत. होय, असंच घडत असत. आणि शेडची बाहेर गेले आणि परत आले ते सुन्न होऊनच. सावित्री, काय खरं नाही बघ या पोरींच. अगं, घरातलं पुरुषच या पोरींचं भोग घेतात आणि वाढली पोट तर जन्माला घालून मारतात त्या जीवाला. काय होय, अहो पण आपलं पाप नको म्हणून त्या येवल्याच्या जीवाला ते मारतात. हवं पोर काय पाप म्हणून जन्माला येत? हवं ते येत व. आणि डोळ्यापुढं ते येवले जीव दिसायला लागले. सावित्री, या पोरींना बाळंतवायला आपण आपल्या घरात आणू. पण कोण लावलो? अगं काय झाले, स्वतःच पाप लपवायला जर कोण तयार होत असेल तर मागल्या दारानं का होईनाय ही तयार होतील. पण पैका येतोय ग. म्हशीचं दुकान बी चाललंय आणि मळा बी चाललाय आणि तू बी तुझं हृदया शिवायचं काम वाढव. होय होय, पण शाळा सांभाळायला कार्यकर्ते हाय. शाळा काय आपल्याला बंद पडणार नाही. तेव्हा आपण आता नवीन काम हातात घ्यायलाच पाहिजे. आणि असा आश्रम आम्ही घरात सुरू केलाय म्हणून जागोजागी जाहिराती लावण्यात आल्या आणि त्यावर लिहिलं काळं पाणी टाळण्याचा उपाय. आणि खाली लिहिलं ज्या बायांची आडमार्गाने पाऊल पडून गर्भ राहिला असेल त्या बायांनी ज्योतिबाच्या घरी येऊन बाळांत होऊन जावं. बाळंतिणीचं नाव गुप्त ठेवलं जाईल. आणि अशा जाहिराती पंढरपूरला, काशी, नागपूर, नाशिक, वाई यासारख्या धार्मिक ठिकाणी लावण्यात आल्या. होय, या धार्मिक ठिकाणी या पुरी जायच्या आणि जीव द्यायच्या. आणि आता या युल्या पोरांचं काम करताना माझा वेळ जायचा. माझा सगळा वेळ या बारक्या पोरांच्या मध्ये जायचा. शेठजींच्या कामाचा व्याप पण वाढला होता आणि अशातच मामांजीचं आजारपण लयच वाढलं. मामांजीनं यांचं बोलणं मनावर घेतलं आणि ते आले आमच्याकडे राहायला. मामांजीचं करणं मला वाईट वाटत नव्हतं. मामांजीला बघायला दादा म्हणजे माझं वडील आलं. मामांजी दादा घरात म्हणून मी पुरणपोळीचा बेत घातला. दादा जेवलं पोटभर लेकीच्या हातचं आणि बाहेर जाऊन बाहेरच्या खोलीत त्यांच्या बरोबर बोलत बसले. मग काय म्हणतोय डॉक्टर? डॉक्टर काय म्हणणार? आपणच द्यायचं आपलं औषध. होय, मी जे म्हणतो ते ऐकणार का? होय, ऐकल ना. आता हो का, मी म्हणतो मरायच्या आधी नातवंडाचं तोंड बघायला मिळालं तर. अव जरा त्या म्हाताऱ्याचा विचार करा. मरायच्या आधी नातवंडाचं तोंड बघायला मिळालं तर बरं होईल. होईल की पोरग. अव कवा होईल? आजवर नाही झालं ती आता इथून पुढं कधी होती? अव आश्रमातली जी पोर आहे ती माझी आणि सावित्रीचीच आहे ती. असं म्हणून आपली होत्यात ती पोरं. मग काय म्हणता?
मी म्हणतो दुसरं लगीन करावं. दादा, हे तुम्ही म्हणताय? अहो, असं माझी पोरगी वांस तर तुमचा वंश वाढाय नको? तुम्हाला पोरग नको? अहो दादा, सावित्रीला वांस म्हणून तिला असा अपमान करू नका. आम्ही पोरग व्हावं म्हणून लगीन नाही केलेलं. आम्ही लगीन केलंय एकमेकाला साथ द्यायला. आणि डॉक्टरकडे गेलो आणि डॉक्टरच म्हणाला दोष ज्योतिबातच आहे. तर लावून देता का तुम्ही सावित्रीचं दुसरं लगीन? जावय बापू, काय बी बोलू नका. होय, खरं आहे तेच बोलतोय मी. जर मूल हवं म्हणून मी सावित्रीला सवत आणू शकतो, तर सावित्री मला का सवत आणू शकत नाही? जावय बापू, अहो काय पण कसं काय बोलताय? तिच्या आईचं पण म्हणणं आहे. तिच्या आईचं म्हणणं मी नाही विचारलं तुम्हाला. या आता तुम्ही. आणि दादा रागाने गेले. आज मामांची अस्वस्थ झालते. मी त्यांच्याकडे गेले. सावित्री, ज्योतीला मूल व्हायला हवं ग. अगं पुरी, दुसरं लगीन म्हणजे लय वाईट नसतं ग पुरी. पण त्याला कोण समजवणार? तो माझं नाही ऐकणार. आणि माझ्या मनाने घेतलं. काय होईल? शेठजीचं दुसरं लगीन केलं तर? आणि मी ठरवलं शेठजीचं दुसरं लगीन करायचं. अशातच काही दिवस गेलो आणि मामांची आजारपणात गेलं. त्यांच्या दहाव्याला, मामाजीच्या दहाव्याला शेठजींनी गोरगरिबांना, अपंगांना जेवण दिलं. गरिबाच्या मुलांना पुस्तकं वाटली. पण माझ्या मनाला रुकरुक लागली. मामांजी नातवाचं तोंड न बघताच गेलं. मामांजींना नातवाचं तोंड बघायला मिळायला पाहिजे होतं. आणि शेठजीच्या दुसऱ्या लग्नाचा विचार माझ्या डोक्यात लयच बळकवला. एकदा असेच 3 सांजेच्या वेळी मी शेठजींच्या दुसऱ्या लग्नाचा विचार करत होते. शेठजी कुणा पोरीला घेऊन आले. तुझ्या पोरीला आणलं या. डोळं रडून लाल झालत. पोटामध्ये कुणाचा जीव वाढत होता. नाव काय तुझं? काशी. अगं रडून किती डोळं लाल केले. तर जीव द्याय गेली ती नदीवर. काय तुम्ही गेला म्हणून तिला घरी तर आणू शकला. अगं पोराला जन्म द्यावा. आपण जी पाप केलेली आहे ती त्याच्या हातून घडू नये असा चांगला माणूस त्याला घडवावा. आणि पोरगी जन्माला आली तर? अगं पोरगी काय आणि पोरग काय हे बघ. तुझ्या बाळाला तू आमच्या पदरात दे आणि त्याला आमचं म्हणून वाढवू. काशी लय बोलायची नाही. दाराड अंधारा खोलीतच असायची. माझ्यासारख्या पापिनीची सावली तुमच्यावर नको पडायला. काय खायला द्यायला गेलं? माझ्यासारख्या पापिनीला खायला देऊन पाप नका करू. कुठं दुखलं खुपलं काय नाही सांगायची. सगळ्या जवळजवळ अशाच असायच्या. पण काशी सगळ्यापेक्षा वेगळीच असायची. अंधाऱ्या खोलीत कुडत बसायची. काशी बाळांतीन झाली. तिनं बाळाला जन्म दिला आणि ती इवलंस पोर आमच्या पदरात देऊन ती ओली बाळांतीन निघून गेली. 12 दिवस झालं आणि घरामध्ये पताका बांधल्या. बाळाचं नाव ठेवलं यशवंत. म्हणलं खूप मोठा हो. आणि पुढं यशवंत बी आमचा मुलगा म्हणूनच मोठा झाला. होय, आजकाल आमच्या घरातला पाण्याचा हौद खुला केला म्हणून सर्वजण नावजतात. त्यावेळी पेशव्यांनी बी असे पाण्याचे हौद बांधले होते. पण त्या हौदावर या क्षुद्र लोकांना किंवा गरीब लोकांना पाणी प्यायची बंदी होती. आणि अशात
या उन्हाळ्यामध्ये या आया बाया कडेवर पोरं घेऊन पाण्यासाठी वन दारोदार भटकायच्या. अन्नासाठी नाही तर पाण्यासाठी दारोदारी जायच्या. पाणी वाढ माय पाणी, पाणी वाढ माय पाणी, पाणी वाढ माय पाणी. आणि अशातच घरातून या बायावर चप्पल फेकण्यात आली. हा, पाणी मागते कुठली, आधी आपली सावली कुठं पडते ते तर बघा. या बायांच्या डोळ्यातलं पण पाणी आटलेलं. त्यांचा आपला एकच घोष, माझ्या बाप्पा आठवडा झालं रे, तोंडामध्ये पाण्याचा थेंब नाही, पोरग माराय टेकलंय रे, आधी पोटभर पाणी वाढ आणि हवं तेवढं मार. समोरून शेजारून रस्त्याने शेटजी चाललं होतं. शेटजीने त्या बायांना घरी आणलं. मी त्यांना पोटभर पाणी दिलं, जेवण दिलं. त्या बाया पोटभर पाणी पिल्या, जेवल्या आणि गेल्या. शेटजी म्हणे, सावित्री, पाण्यासाठी माणूस किती लाचार होतोय ग. व्हायची आपल्या घरात पाण्याचा हौद आहे म्हणून आपल्याला काय वाटत नाही, पण माणसाला पाणी नाकारणारे हे माणसं नवं, निसर्गाने दिलेलं पाणी हिसकावून घेणारे हे महाभाग कोण. होय, आपण या गरिबासाठी पाण्यासाठी काहीतरी सोय करायला पाहिजे. आणि आमच्याच घरात पाण्याचा हौद आणि आम्ही काय या चर्चा करतोय हे ध्यानात आल्यावर आम्ही पाण्याचा सगळ्यांसाठी हौद खुला केला. सगळ्यांसाठी आमच्या घरातला पाण्याचा हौद खुला झाला. पण काही दिवसांनी सरकारने आमच्या घराचं स्मारक केलं. सगळ्यांना लय बरं वाटतं, पण बायांचं पाणी तोडलं की व लय जीव तुटतो बघा. आता समाजातील लोक आपल्या समाजाची स्थापना करावी म्हणून आमच्या मागं लागली. आता आम्ही मनावर घेतलं म्हणल्यावर ते काम होणारच. सभा झाल्या, बैठका झाल्या आणि 24 सप्टेंबर 1873 सत्यशोधक समाजाची स्थापना झाली. समाजातील लोकांचं म्हणणं एकच, सगळी माणसं जर एकाच ईश्वराची लेकरं आहेत तर मग त्याची उपासना करायला हे म्हणजे दलल कशाला. माणूस जातीनं नाही तर गुणांनी श्रेष्ठ होतो. समाजातील माणसांनी सत्याचा नुसता शोधच नाही तर ध्यासच घेतला. शेठजी ईश्वराला निर्मिक म्हणत. त्या निर्मिकाचं पितृत्व आणि मनुष्याचं बंधुत्व आम्ही मनोमन मानलं होतं. समाजातील लोकांनी अनाभाका घेतल्या आणि भटजीशिवाय लग्न लावायचं ठरवलं. होय, त्यावेळीस अशी लग्न आम्ही लावली. पण आता तुम्ही नुसतं म्हणता अशी लग्न लावली पाहिजे, पण त्यावेळी आम्ही अशी लग्न लावली. सखूबाई शेठजींच्या लांबच्या नात्यातली, पण तिची आणि माझीच खरी जवळीक. तिचा मुलगा विदुर होता, आमच्या म्हशीच्या दुकानात काम करत होता. शेठजीने त्याला शाळेत घातलं होतं. एक दिवस तिनं सांजेच्या वेळी सखूबाई माझ्याकडे आली. काय ग, तुमच्याशी बोलायचं होतं. पण काय, पोराचं लगीन करायचं म्हणते. पोरगी बघितली? होय, लय झाक आहे आणि त्याचं काम बी बेस्ट चाललंय. पण लग्नाला पैका कुठून आणू? 1-2 क्षण मी विचार केला. आम्ही बघू काय ते. आणि ती गेली आणि मी शेठजीशी बोलली आणि शेठजी समाजातल्या माणसाशी, आणि ठरलं हे लगीन सत्यशोधक पद्धतीनं करायचं. हे होणे नाही, होणे नाही. अहो, देवा बामणाशिवाय लग्न लावणं म्हणजे केवढे अमंगल, केवढे अमंगल. धर्म वाढवायला निघाले हे क्षुद्र लोक. हो, समाजातील या विरोधकांनी पुरीच्या घरी भडकवलं ना. पुरीचा बाप भडकला, पण सखूबाई कुणाला जुमानणारी नव्हती. हा काय माझा आणि माझ्या पोराचा प्रश्न नाही, हा सत्यशोधक समाजाचा प्रश्न आहे. हे लगीन होणार, होणार म्हणजे होणारच. कोण माहिताला येतोय ते बधी बघतेच. हो, तिला आवाज फुटला ना, ती बोलायला लागली आणि सत्यशोधक पद्धतीने हे लगीन झालं. समाजाला यश आलं. पण आता हे यश तुम्ही गोठवायला निघालाय का काय असं वाटतं.
आता समाजामधील गोरगरीब मुलांसाठी आम्ही बोर्डिंग सुरू केलं. या बोर्डिंग मध्ये श्रीमंताची आणि गरिबाची पण पोरं होती. शिक्षणासाठी ही मुलं या बोर्डिंग मध्ये राहत होती. श्रीमंताची मुलं पैसे द्यायची, पण गरिबाची मुलं नाही द्यायची. काकू काकू जेवण द्या ना, काकू आंघोळीला पाणी, काकू मला चहा द्या ना, काकू दुखतया, काकू गुंडी तुटली, काकू काकू. या पोरांचं करताना मला थकल्यापेक्षा आनंदच जास्त व्हायचा. यशवंताला पण बरं असायचं. या पोरांची भांडणं सोडवताना तर मला मोजच असायची. आणि 1877 ला अशी कामं का मांडतो म्हणून त्या निर्मिकाला विचारलं. होय, 1877 ला लय मोठा दुष्काळ पडला. सावित्री, अगं या माणसांचं हाल बघवत नाही, काय करणार. 100 वर्षात असा दुष्काळ पडला नव्हता, असा दुष्काळ पडला होता. अगं वस्तीवरची 10-12 माणसं अन्नाविना सुकून मेली. एका माऊलीनं तर स्वतः ईस खाल्लं, बाळाला पण ईस पाजलं आणि गेली देवाघरी. होय, काय करतील. आजपर्यंत चोऱ्या माऱ्या करून कामधंदा करून पोट भरत होती, पण आता पोटात दाण्याचा कण पण नाही. होय, पोटात नाही दाण्याचा कण आणि तोंड ओलं करायला पण नाही पाणी. अशामध्ये ही गरिबाची मुलं काय करतील व. आपण या गरिबाच्या मुलासाठी काय तर करायला पाहिजे. होय, आपण या गरिबाच्या मुलासाठी जेवण देऊ. आणि ठरलं, धनकवडीला कॅम्पस सुरू झाला. कामाची सगळी जबाबदारी माझ्यावर. मी समाजातील काही बाया आणि बोर्डिंग मधील पोरं हाताशी घेऊन काम सुरू केलं. ह्या चुली पेटलेल्या. एका मुलाला एकच भाकरी मिळेल. हा, पोरांनी भाकरी हितच बसून खायची. होय, पोरग जर बाहेर गेलं आणि त्याच्या हातातली कोणी भाकरी हिसकावून घेतली तर ही काळजी असायची. अहो, एवढा पसारा मांडलेला. ते कामाकडे बघण्याहून हे नियम करणंच अवघड व्हायचं. अहो, आमच्या घरी आलेला कोणता माणूस कधी उपाशी गेला नाही. हा मोठा राडा असायचा. आणि आता डोळ्यातली आसव डोळ्यातच ठेवून पोरांना हे नियम सांगणं अवघड वाटायचं. आणि पण आम्ही कुणाला पुरणार. निर्मिका, माझ्याजवळ इतका पैसा नाही की मी या साऱ्या गोरगरिबाच्या मुलांसाठी जेवण दिलं असतं, असं त्या निर्मिकाला विचारून थकले. या विचारावरून आठवतो त्यावेळेस न्हाव्याचा संप. अहो, संप घडवून आणणं काय साधं काम होतं का. पण लोखंड्यांनी त्यावेळेस लय काम केलं. मुंबई पुण्याचे सगळे न्हावी मुंबईला जमले होते. मी पण काही न्हाव्यांना समजून सांगितलं, हे बघा, आपण या पुरींची केस भाजरायची नाही. मग खायला काय तू देणार? होय, देईन. पण कुणाला देणार? जे हाय ते आपण समधी खाऊ. होय, पण मी नाही कापली तर तो कापल, त्यानं नाही कापली तर हा कापल. म्हणूनच म्हणते की नुसत्या पुण्याच्या आणि मुंबईच्याच नाव्याने नाही तर गावोगावच्या नाव्याने या पाण्याचे मुंडन करायचं नाही. अरे तुम्ही ज्या पुरींची मुंडन करता त्यांना का आपली केस भाजरावी असं वाटत असेल का? असं वाटत असेल का त्या पुरीला? आता समाज जो म्हणतोय ते तिला करायलाच पाहिजे. समाजाची रीतच आहे ती. कोणत्या समाजाची? कोणत्या शास्त्रात असं लिहिलंय की या आयाबाईंची केस भाद्रा म्हणून? वाचणारे सांगतात. अरे तुम्ही वाचा. तुम्हाला वाचता येत नाही म्हणून तुम्ही अशी का कामं करता? अरे ज्या बायांची तुम्ही केस भादरता त्यांच्या घरात भाऊ बाप सासर त्यांची केस भादरते.
त्यांची केस भाजतील का सांगा? काय समजत नाही बघ. तू म्हणते ते पडतंय पण हात थरथर कापतोय. आणि या नाव्यांनी आपला वस्तारा खाली ठेवला. मुंबईच्या सभेमध्ये बाबाजी मोरे या नाव्यांनी आपला निबंध वाचून दाखवला. यापुढे आपण आपल्या आयाबायांची केस भाजरायची नाही. त्यांची तर केस भाजरायची नाही, पण त्यांच्या घरातील कोणत्याही पुरुषाची केस भाजरायची नाही. हे ठरलं म्हणजे ठरलं. आणि स्वतःचं पोट जाळून या नाव्यांनी आपला वस्तारा खाली ठेवला. ही होती जातपात स्त्री पुरुष भेदभाव ओलांडून जनतेला घातलेली साथ. अव आज बी बायाचा विचार करायचा म्हणला तर पुरुष लट पडतोय. अरे जाग वा जाग, कुणी काय यातून शिकत का नाही? पण मी शिकले. मी मात्र शेठजीकडून लय शिकले. पुणे म्युन्सिपाल्टीचे शेठजी सभासद झालते, निवडून आलते. त्या दिवशी शेठजी घरी आले. मी मुद्दामच म्हटलं, अभिनंदन शेठजी. का कशा पाय? आता काय तुम्ही पालिकेत निवडून आले म्हणे. आज काही चेष्टा करायची ठरवली. चला आधी जेवण वाढा. आता काय आमचं शेठजी कोण झालं? कुणी बी नाही. आता काय आमचं शेठजी निवडून आले पालिकेत. सरकारी माणूस होय, सरकारी माणूस म्हणूनच काही काम करता येणार नाहीत आता. पण अहो हाय त्या कामाला तर उपयोग होईल की. मी काय तिथं एकटाय बी पण मी म्हणते आमचे शेठजी कोण झालं? कोणी बी नाही. अगं तिथं कुणीतरी स्पष्ट मत मांडणार हवं म्हणून मी तिथं निवडून आलोय. मी मात्र गालात हसायला लागले. शेठजी आपलं माझा पदाचा काही उपयोग नाही, उपयोग नाही, उपयोग नाही असंच म्हणत होते. पालिकेमध्ये सभा झाली की घरी तंतन ठरलेलीच असायची बघा. जुनी मंडई पाडून नवी मंडई बांधायची म्हणते आणि त्याला गव्हर्नर रेचं नाव द्यायचं म्हणते. त्यामुळं ते गोरे खुश. आणि इथं आमच्या माणसाला कळतंय काय? अरे दगड मातीमध्ये एवढं लाखो रुपये खर्च करता, त्यासाठी शिक्षणासाठी, सक्तीच्या शिक्षणासाठी का खर्च करत नाही? अरे या गरीब लोकांना शिक्षण देणं यांना परवडणार नाही ना. हेच शिकले तर या मोठ्यांना त्याचा त्रास होईल. अशी तंतन झाली की मी शांत बसायचे. एकदा समाजाची बैठक झाली आणि समाजातील काही माणसं, शेठजी आणि मी पुढील महिन्याचा आराखडा तयार करत बसलो होतो. आणि पालिकेतून माणूस आला संमती पत्र घेऊन. कशाचं? तर तवाचं हिंदुस्थानचं व्हायसराय लॉर्ड लिटन पुण्याला भेट द्यायला येणार होते आणि शहर सुशोभीकरणासाठी लाखो रुपये खर्च करण्यात यावे म्हणून परिपत्रक पाठवलं होतं. शेठजीने ते पत्र वाचलं आणि त्यांचा राग मस्तकातच गेला. अरे हे चालवलंय काय? अहो नाही म्हणा आणि आपलं काम करायला लागा. पण हे चालवलंय काय यांनी? हा पैका कुणाचा? पण मी म्हणते जे आपल्या हातात नाही त्याला आपण काय करणार आता? पण हे चांगलं नवं. हा पैका कुणाचा आहे आणि कुणासाठी खर्च केला जातोय? या गरीब देशामध्ये शहर सुशोभीकरणासाठी लाखो रुपये खर्च करायचे. अहो पण मी म्हणते जे आपल्या हातात नाही त्याच्यावर एवढी चिडचिड कशाला? मी अशी म्हणले पण त्यांना जमणार नव्हतं. अहो कामाचा विचार वेगळा आणि स्वतःचा विचार वेगळा, हे त्यांना जमणारच नव्हतं. आम्हाला ते जमलंच नव्हतं. कामाहून आमचा श्वास वेगळा नव्हता. अहो त्यावेळी व्हिक्टोरिया राणीचा सुपुत्र राजपुत्र पुण्यामध्ये आलता आणि त्यावेळी हरिभाऊ चिपळूणकरांनी मेजवानी ठेवली होती. सगळेजण खुश होते. सगळ्यांना आमंत्रण होतं. शेठजींनाही आमंत्रण होतं. त्या दिवशी शेठजी मला म्हणते कसं, मी जाणार आहे मेजवानीला पण साध्या वेशात.
लय भारी कपडे घालता, ते म्हणतात की मी साध्या वेशात जाणार. अगं तसं नव, साध्या वेशात म्हणजे शेतकऱ्यांच्या वेशात ग. अगं हा देश कृषीप्रधान आहे. इथला शेतकरी जगतो कसा, राहतो कसा, त्याचे प्रश्न काय आहे हे समजायला नको का? आणि गेलं डोक्याला फेटा बांधून आणि अंगावर कांबळ टाकून ते गेले. मी त्यांची वाट बघत बसले. म्हणलं आता नको तिथं काही तनतन करून यायला. पण शेठजी आले. त्या आपल्या 4-5 मित्रांबरोबर हसतच, तात्या तुम्हाला अडवलं म्हणे या तुमच्या पोशाखावरून. काय पे म्हणा, तुम्ही स्पष्ट बोलले. अहो तुम्ही इंग्रजीत बोलले आणि तो राणीचा पुत्र तुमच्याकडं बघून चक्रवला. पण जे झालं ते बरं झालं. आता इथला शेतकरी जगतो कसा, त्याचे प्रश्न काय, त्याच्या समस्या काय या राणीपर्यंत जाऊन पोहोचणार. सगळे खुश होते. मी घरात होते कामात, पण माझं सारं लक्ष बाहेर होतं. समाजाची कामं चालू होती. यशवंताचं शिक्षण पण चालू होतं. आणि एक दिवशी यशवंत शाळेतून आला. ती काय बाई रडतच. शाळेत आणि रस्त्यामध्ये ती पोरं मला चिडवतात की म्हणतात भटाचं पोर मायाने पळवलं म्हणून. एक दिवस हे होणार हे माहीतच होतं. यशवंता म्हणून मी त्याला जवळ घेतलं. आय मी कुणाचा? तुझा आणि तात्याचाच आहे ना? तुला रे काय वाटतं? तुमचाच आहे. मग ती पोरगा चिडवतात की म्हणतात विधवा बामणीच आहे तू. आता या पोराला कसं समजावं? मी कुणाचा? खरं सांग नाही, मी कुणाचा? अरे यशवंता तो आमचाच की रे. 9 महिने पोटात वाढवून तुला जन्म दिला नाही मी, परंतु तू माझा आणि शेठजीचाच रे. इथं शेठजी समाजातील या गोरगरिबांचं बाप पण घेतात आणि मला आई पण देतात. ठाव नाही मला मी कुणाकुणाची आई आहे, पण हे आई पण घेऊन शेठजींबरोबर हे काम करते. तुझी जन्मदात्री, तिचं बी आई बाप आम्हीच आणि तुझं बी आई बाप आम्ही. ठाव नाही काय करल आम्ही तुझ्यासाठी, पण तुझा आई बाप आम्हीच आहे. आणि शेठजीनं जे काम घातलेलं आहे त्या कामाचं बाप पण तुलाच पुढं सांभाळायचं आहे. मी त्याला धाड धाड बोलले आणि तेवढ्यात शेठजी आले आणि त्यांच्या यशवंता आणि त्यांच्या हाकेने तो उठला. आय तात्या आलं आणि तो गेला. आणि तिथून पुढं शेठजीला त्याचा जन्माचा प्रश्न कधी पडला नाही आणि तो कधी मुसमुसला नाही. आता शेठजींच्या कामाची धावपळ लईच वाढत होती. त्यांची धावपळ वाढली होती आणि एक दिवशी मी त्यांना म्हटलं, अव वयाची मानाने आता कामाची जरा धावपळ कमी करा. होय हेच मी तुम्हाला बी म्हणू शकतो. आणि मी जरा कामानिमित्त आवाज दिला म्हणून जेवता पाण्यावरून गडबडीनं उठायचं आता कमी करा. होय होय करील की कमी. तुम्ही उगाच आवाज द्यायचं बंद केलं की करेल की कमी. अशी बोलणी चालू होती आणि मी त्यांना म्हटलं, अव आता झालं वय. अगं सावित्री वयाचं आणि कामाचं काय घेऊन बसलीये? वय तर वाढणार म्हणून का काम म्हातारी होतात वी? अहो पण मी कामाचं काय म्हणत नाही. मी म्हणते आपण धड दाखत आहे तोपर्यंत यशवंताचं लगीन करावं. सही काय? आणि त्यांनी मनावर घेतलं आणि यशवंतासाठी पुरी बघायला सुरुवात केली. एक दिवस मी घरी एकटीच आहे बघून शेठजी मला म्हणाले, सावित्री काय करावं ते कळत नाही बघ. कशाचं व? अगं यशवंताच्या लग्नाचं. का? अगं माळी समाजातील कोण पोर द्यायला तयार नाही आणि इतर समाजातील कोण पोरगी द्यायला तयार होतील वे.
आणि बामण बायच्या पोटचं म्हणून काय कोण बामण पोरगी देणार आहे बी? अव तुम्ही आजवर या गोर गरीब समाजासाठी एवढं काम केलं, देईलच कोणतर पोरगी, मला विश्वास आहे. अगं हा कसला विश्वास? ह्यो माझ्या शेठजींच्या कामावरचा विश्वास आहे. आणि शेठजी त्या दिवशी आनंदाने मनापासून हसत होतं, लय दिवसाने असं हसत होतं. आणि माझं म्हणणं खरं झालं. आणि ज्ञानबा ससान्यांनी यशवंताला त्यांची पोरगी द्यायला तयार झाली. शेठजींच्या भाऊबंधांनी आणि चुलत्यांनी ज्ञानबा ससान्यांना त्रास द्यायला सुरुवात केली ना, ते त्यांच्या घरी गेले. हे लगीन होणार नाही, बामणबाईच्या पोराला पोरगी द्यायची नाही. अहो लय त्रास झाला आमच्या याईंना, पण हे लगीन झालं. सत्यशोधक पद्धतीने लगीन झालं आणि यशवंताचं लगीन झालं. यशवंता राधाचं लगीन झालं आणि राधा घरी आली. राधाला बघितलं आणि मला माझं ते अवखळ दिवस आठवलं. यशवंत आणि राधा बोलताना नुसतं हसायचे. त्यांना बघितलं की माझं ते अवखळ दिवस मला आठवायचे. एक दिवस शेठजी मला म्हणाल, सावित्री, राधाला बघून तू घरात आल्याचं दिस आठवतात बघ मला. शेठजीच्या या बोलण्याने मी अवाकच झाली. कुठवर चाललो साथीनं ही रस्ता, आता होय वाट एक धरली म्हणून चालायला नको का? होय, पण मी समाजाची नेमून दिलेली वाट सोडून दुसरी वाट धरली आणि तू बी माझ्या बरोबर चालली. सावित्री, अगं तू होती म्हणून मी एवढं सगळं करू शकलो. तो हाय म्हणून मी हाय आणि तुम्ही हाय म्हणून मी हाय. याला साथीनं जगणं म्हणतात. एका दुपारी समाजाची बैठक झाली. सगळी लोक घरी गेली. ससाने आणि डॉक्टर घोले शेठजी बरोबर कामाचं बोलत बसले होते. आणि तेवढ्यात शेठजींना पक्षघात झाला. शेठजींची उजवी बाजू लुळी पडली. डॉक्टर घोलेनी लगोलग औषध उपचार केला, पण माझा जीव नुसता धास्तावला. काय होईल आणि काय नाही. त्या रात्री शेठजींना झोप लागली, पण माझ्या डोळ्याला डोळा लागेना. डॉक्टर घोले आणि ससाने म्हणत होते, समजा ठीक होईल, औषध गोळ्या दिलेल्या आहेत, तुम्ही झोपा ना काकू, तुम्ही झोपा ना. कसं हो झोपणार? माझं धड धाकड शेठजी असं पडून राहिलेत आणि कसं हो झोपणार? आताशी कुठं लिखाण सुरू झालं होतं, ते कसं पूर्ण होणार? हो, कामाविना शेठजी असं पडून तर कसं राहणार? मरणाचा जिनं यांच्या वाटेला येऊ नये म्हणून मी त्या निर्मिकाला साथ घालत होते. सांभाळ रे निर्मिका या शेठजींना. काय दिस गेलं आणि शेठजींची उजवा हात चालला नाही म्हणून ते लयच कातवलं आणि त्यांनी उजव्या हाताने डाव्या हाताने लिहायचं ठरवलं. सार्वजनिक सत्यधर्म हे अपुरं राहिलेलं पुस्तक त्यांनी डाव्या हाताने लिहायला सुरुवात केली. मी म्हणते, तुम्ही सांगा, मी लिहील? तुला का तुझी कामं नाहीत का? मी लिहील माझं, तू कर तुझी कामं. आणि त्यांनी तशा अवस्थेत ही सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ पुरा केला. बायांचे महत्व सांगणारा हे पुस्तक आपण असतानाच पूर्ण झालं पाहिजे हा जणू त्यांना ध्यासच लागला होता. आणि ते पुस्तक तशा अवस्थेत त्यांनी पूर्ण केलं. काही दिवस गेले आणि सावित्री, कधी मधी नव तुम्हाला तुमची आणि यशवंताची काळजी लागून राहते. अहो पण
होय, मृत्यूपत्र तयार केलंच पाहिजे. अहो मोरचं मोर बघाये. सावित्री, आजवर आपण सत्याला सामोरं गेलो. मृत्यू हे सत्य नाकारून चालणार नाही. नाही, मृत्यूपत्र हे झालंच पाहिजे. अहो पण नाही, झालंच पाहिजे. माझे भाऊबंद, सगळे सोयरे, नात्या गोत्यातले यशवंताला सुखाने जगू देणार नाहीत. हवाडा हे काम पुढं चाललंच पाहिजे. मृत्यूपत्र झालंच पाहिजे आणि सत्यशोधक पद्धतीने मृत्यूपत्र तयार झाले. आम्हा उभयतांच्या पश्चात आमचा मुलगा यशवंत आमच्या स्थावर व इतर जंगम मालमत्तेचा मालक असून तो जाणता व सज्ञान झाल्यावर त्याजला तशी वहिवाट करून व मालकी करून त्याने आपले वंश परंपरेने उपभोग घेऊन सुखरूप मालकी करावी. त्याचे मुख्य कारण हेच चिरंजीव यशवंताने दीनदुबळ्या क्षुद्रादिक्षुद्र बांधवास त्यांची मानवी हक्क व अधिकार समजावून देऊन धूर्त, ठग, मानवद्रोही आर्यभट्ट ब्राह्मणांच्या कचाट्यातून त्यांची सुटका करावी. आम्हा उभयतांच्या मृत्यूनंतर आम्हा उभयतांचे सर्व विधी सत्यशोधक पद्धतीने करण्यास चिरंजीव यशवंतास फक्त अधिकार असतील. मृत्यूपत्र तयार झाले. सत्यशोधक समाजाच्या विधिनियमाप्रमाणे ते सीलबंद झाले. आतून ऊर मात्र म्हणत होता की मृत्यूला असं सामोरं जाण्याचं धैर्य शेठजी तुम्हीच मला दिलं. मृत्यूला असं सामोरं जाण्याचं धैर्य शेठजी तुम्हीच मला दिलं. आणि आता शेठजींची तब्येत आता जास्तच खालवली. ते अंथरुणावर पडून राहायला लागले. सत्यशोधक समाजाची माणसं गावागावावरून त्यांना बघायला येत होती. यशवंता, राधिका कावरी बावरी होऊन इकडं तिकडं फिरत होते. म्हटलं मी मात्र त्यांच्याजवळ बसून होते. त्यांना काहीतरी बोलावं वाटत होतं. म्हटलं बोला बोला, तुम्हाला काय बोलायचंय ते बोला. आणि ते सावकाश बोलू लागले. आता माझा शेवट जवळ आलेला आहे आणि अशा वेळी तुम्हा सर्वांचं दर्शन होत आहे आणि तुम्ही सर्वजण मी चालवलेल्या सत्यशोधक समाजाचं कार्य पुढे चालवत आहात हे पाहून मी आनंदाने मृत्यूला सामोरे जात आहे. आता माझ्या आयुष्यात मला जे करावंसं वाटलं ते मी आनंदाने केलं, पण तेवढ्याशा कामाने माझं समाधान नाही झालं. शूद्र बांधवांचा विकास करून त्यांची उन्नती करणे हे आता तुमच्या हातात आहे. हे काम करताना तुम्हाला अनेक अडथळे येतील, परंतु सत्यावर विश्वास ठेवा, म्हणजे तो निर्भीक तुम्हाला यश देईल. जगाच्या घाटगाडग्याप्रमाणे मी गेलो म्हणून रडत बसू नका. जगाची ती एक घटना आहे. चालू काळाशी झगडणं हे आपलं काम आहे आणि त्यांना पुढं बोलवं नाही. ते पडून राहिले. गावोगावावरून शेठजींना बघायला सत्यशोधक समाजाची माणसं येत होती. ताराबाई शिंदे आल्या, पंडिता रमाबाई आल्या आणि म्हणाल्या ज्योतिबा जन्माला येतील, सावित्री जन्माला येईल, पण त्यांच्या जोडीचं आदर्श काम पुन्हा नाही जन्माला येणार. लोकहितवादी आले आणि त्यांना बघून त्यांना आजवरच्या झालेल्या चर्चा आठवल्या असतील, गेलेल्या रात्री आठवल्या असतील आणि आता खाड थाड बोलणारे त्यांचे शेठजी नुसतेच त्यांच्याकडे बघून हसतात
हे बघून त्यांना कसं झालं, ते थाड निघून गेले. गावोगाव माणसं आलेली रडत होती, तात्या तात्या. माझं आसवं थांबत नव्हतं. गजानन आमचा पुतण्या शेठजींचा लय लाडका होता. तो माझ्या जवळ आला आणि रडायला लागला. मी त्याला शांत केलं. आत खोलीमध्ये यशवंत आणि राधा कावरी बावरी झाली होती. म्हटलं त्यांना समजवण्यासाठी उठावं, तर शेठजीने माझा हात धरला. सावित्री, राधाला यशवंताला बोलव. सावित्री, एकमेकांना सांभाळा, काम सांभाळा. माझा जीव तर नुसता कावरा बावरा झाला होता. त्यांनी खून केली, रडू नका म्हणून, आणि त्यांनीच खून केली, अखंड म्हणा म्हणून. आणि अखंड सुरू झाला. निर्मिके निर्मिले मानव पवित्र, कमी जास्त सूत्रे बुद्धीमध्ये, पिढीजात बुद्धी नाही सर्वामधी, शोध करा आधी पुरतेपणी. इकडं अखंड चालू होता आणि इकडं यात्रा संपली. आत रडारडी सुरू झाली. यशवंता, राधिका, गजानन माझ्या जवळ आणि रडायला लागली. डॉक्टर घोले आले. त्यांना कुणी सांगितलं आणि आतली रडारड ऐकून ते आत आले. ते हंबरडा फोडतच त्यांच्या महायात्रेची तयारी सुरू झाली. त्यांच्या महायात्रेची तयारी सुरू झाली. काय होणार काय कळत नव्हतं. मन सुन्न झालं. त्यांच्या यात्रेची सुरू झाली आणि बाबा भाऊजी आणि माधव भाऊजी मध्ये आले. ज्योतिबा आमचे भाऊबंद, तेव्हा त्यांना आम्ही खांदा देणार, तसं तुम्हाला करता येणार नाही. डॉक्टर घोले म्हणाले. असं कसं? टिटवा आम्ही धरणार, खांदा बी आम्हीच देणार आणि आग्नी बी आम्हीच देणार. यशवंता आमच्या जातीचं नाही, तेव्हा त्याला टिटवं धरता येणार नाही. तुम्हाला तसं करता येणार नाही, नाहीतर मला पोलिसांना बोलवायला लागल. तात्यांच्या इच्छेप्रमाणे सर्व होणार. डॉक्टर घोले बोलत होते आणि भाऊजी बी बोलत होते आणि आत मात्र ऊर माझा. रक्ताची नाती सांगणारे आजपर्यंत रक्तासाठी काय दिलं या लोकांनी? यशवंत आमच्या जातीचा नाही, तेव्हा गजानन धरण मग टिटवं. थांबा, मी हाय अजून जिंकते. आणि असं म्हटलं आणि त्यांच्या जवळ गेले, पाया पडले आणि म्हटलं मला धैर्य द्या. टिटवं उचललं. राधा, गजानन आणि यशवंता माझ्याकडे पळत आले. जय सत्य, आदि सत्य, जय सत्य, आदि सत्य, जय सत्य, आदि सत्य. आतून जीव म्हणत होता, शेठजी तुम्ही चाललाव, तुमच्या बरोबर जगले म्हणून तुम्हाला सोडवायला यायचं भाग्य मला मिळालं. शेठजी, हे थरथरणारे हात आज तुमच्यामुळं बळ आलं व आता या हातांना सावरायलाच हवं. आता माझं शेठजी माझ्यापासून जाणार, कायमचं दूर जाणार आणि हा कुठला शेठजी, 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 शेठजी. आता माझं शेठजी कायमचं जाणार. शेठजी, शेठजी.
सामोरं जाण्याचं धैर्य शेठजी एवढं माझ्यात कुठलं व. मी यशवंताला सावरलं, राधाला सावरलं. राधाची यशवंताची शाळा सुरू झाली. यशवंताला मी शिक्षण पुढे दिलं. कामाचा याप वाढतच होता. 2 वर्षांनी लोकहितवादी गेले. आपल्या समाजासाठी यांनी लय काम केलं असं मी समाजाच्या भाषणामध्ये सांगितलं. सत्यशोधक समाजाची कामं चाललीच होती. यशवंताचं शिक्षण पूर्ण झालं होतं. यशवंत डॉक्टर झाला होता आता. आणि अशातच 1897ला पुण्यामध्ये प्लेगची साथ पसरली. पुण्यातील माणसं गावोगाव गेली. अख्खं पुणे ओस पडलं. गावातील पोरांना आणि गावोगाव धाडले. यशवंताचं शिक्षण पूर्ण झालं होतं. तो डॉक्टर झाला होता. मी त्याला बोलवलं. यशवंताने दवाखाना सुरू केला. समाजातील माणसं मी रुग्णांना आणत होतो. यशवंत त्यांच्यावर उपचार करत होता. आई, तू नग धावपळ करू. यशवंता, तू तुझं काम कर, मला माझं काम करू दे. पण आई, साथ फैलावते. अगं प्लेगची साथ हाय. यशवंता, काम करताना असं भान नको. पण आई, अगं साथ लय फैलावते. यशवंता, तू सावित्रीचा आणि ज्योतिबाचा मुलगा हाय. काम करताना ते करावं का नको हा विचार करायचा नाही मग. पण आई, अगं मी जातो वस्तीवर, पण तू नका जाव. यशवंता, अरे काम करताना माणसामध्ये जीव अडकू नको रे. काम महत्वाचं. आणि अशा वेळी तुला मरण आलं तरी मी ते पत्करेल अशी मी यशवंताला म्हणाली आणि वस्तीवर धावले. यशवंताच्या डोळ्यामध्ये पाणी आलं असेल असं विचार करते. तोच एक पोरग युवलाचा जीवधर दिसला. त्याला उचलून धरलं आणि चाललेच. युवलाचा जीव मृत्यू संकट धडपडत होता. म्हणलं पोराला मरण यावं, त्या आईच्या कुशीत तर यावं, आणि म्हणून त्याला मी माझ्या कुशीमध्ये घेतलं. पण पोर गेलं आणि मला लागण झाली. प्लेगची लागण झाली आणि यात्रा संपली. काम करताना मरण आलं हे भाग्य समजायचं की. पण मी हे सगळं तुमच्याशी का बोलते? माणसाचा भूतकाळ हा त्याचा इतिहास असतो. माणसाचा भूतकाळ हा त्याचा इतिहास असतो. त्याने केलेलं काम माणसाला विश्वास देतो. त्याने केलेलं काम माणसाला विश्वास देतो. इच्छा माणसाला जागवतो. इच्छा माणसाला जागवतो. हेच हेच पुन्हा सांगणं, हेच हेच पुन्हा सांगणं, आणि परत परत हेच बोलू, परत परत हेच बोलू. मी जो हा एकपात्री नाटकाचा प्रयोग केला, होय मी सावित्रीबाई. हे एकपात्री नाटक सुषमा देशपांडे या लेखिकेने लिहिलेलं आहे आणि दिग्दर्शित केलेलं आहे, आणि मी तुमच्या समोर ते सादर केलेलं आहे.